जितवा 11 जिते संघ या दोन संघांदरम्यान टॉस होते. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजककर्ते जयदाजी पाटील यांच्या पवित्र शुभास्ते टॉस केला जातोय. टॉस द बॉस तिरंगा शिवकर टीम टॉस जिंकला. रोहित ठरलाय मॅन ऑफ द मॅच हिरो. जयदास पाटील यांना विनंती करेन की मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण देखील द्यावी. चला शिवकर संघ लगेच आपण 11 खेळाडू घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये जा, कारण की सेकंड सत्रामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. त्याच्यामुळे ही इनिंग तुम्ही अगदी लवकरात लवकर समाप्त करा. 4 षटकांची मॅच पहिला पूर्वार्ध. जाऊया आवाजामध्ये करूया फेरबदल. आज दिवसभर ज्यांचा अगदी गोड आवाज ऐकला ते आमचे साथी समालोचक मित्र अग्रतर अक्षय पाटील यांच्या वाणीतून आपण ऐकूया पहिला सत्र. थँक्यू सो मच. तोपर्यंत ऐकूया डीजे प्रेमच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. नका करू. टॉस इथे जिंकलाय शिवकर संघानं. खर तर रुद्राक्ष 11 तिरंगा शिवकर संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलेलं आहे. जितवाई जिते या संघाला आमंत्रण स्वीकारत असताना सलामीची विद्यमान जोडी लवकर मैदानाकडे रवाना करा. चला ढगआउट मध्ये शांतता जरा ठेवा. क्रिकेट आहे, थोडा कूल माइंड केला आपण. सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे रवाना करा. जिते संघ. निलेशाच्या नेतृत्वाखाली खेळत असताना आपण जितवाई जिते संघ पाहतोय. आजच्या दिवसातील अंतिम या सामन्यामध्ये पोहोचलाय, दाखल झालाय जिते संघ. 2 सामने जिंकलाय. एक पहिली मॅच ज्यांच्या सोबत झाली ते उसाटणे संघाला इथे मात्र पराभूत केलं. त्यानंतर कुंडे बहाल संघाला पराभूत केलं आणि आता मात्र रुद्राक्ष 11 तिरंगा शिवकर संघाच्या विपक्षामध्ये खेळतोय. आणि रुद्राक्ष 11 तिरंगा शिवकर संघाचा विचार केला तर पहिल्यांदा त्यांनी सांगडे संघाला हरवलं, त्यानंतर श्रीराम बळवली संघाला हरवलं. अशा 2 संघांना हरवत आता मात्र आजच्या दिवसाच्या अंतिम लढतीमध्ये प्रवेश केलाय. जितवाई जिते संघाच्या वतीने सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे मार्गस्थ होतोय. एका बाजूला हरेश गावण आणि दुसऱ्या बाजूला रोहित. ही जोडी सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे जागा बनवली. डीप पॉइंटच्या दिशेने अगदी प्रचंड वेगानं चेंडू डीप पॉइंटची रेषा भेदून 4 धावसंख्येसाठी केलाय. इथून मात्र आता 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. गोलंदाजी बारकोर गोलंदाज इथं पंकलेश भगत. मागाच्या 2 मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन ज्याने दिलं तो आता मात्र थोडा खराब कामगिरी करतोय. पंकलेश भगत जर्सी क्रमांक 2 मध्ये शिवकर संघाचा आपण पाहतोय स्ट्रायकर गोलंदाज. या वेळेला गुडघा टेकलाय. बैठक शॉट इथे पाहायला मिळतोय. शॉट ऑफ द डे इथे पाहायला मिळतोय. छत्रपतींचा छावा आणि या फटक्या बघा आल्या 6 धावा. नक्की जिथं आपण पाहतोय वादळी खेळाला सुरुवात झालाय. रोहित मात्र गरजलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय. चर्चा मात्र आता जिते विभागामध्ये या रोहित मात्रेची असणार आहे. स्टार खेळाडू आहे, मी म्हटलं होतं उगवता सितारा पेन टेनिस क्रिकेटचा रोहित मात्रे अगदी आपल्या फलंदाजाने प्रभावित करतोय.
बऱ्याचशा ओपनच्या स्पर्धेमध्ये आणि लीग मध्ये आयकॉन मधून सातत्याने खेळताना आम्ही याला पाहिलंय. या बेलेला मात्र अप्परकटचा हा फटका डीप पॉइंटच्या वरून दन दन करत जातोय. चौकार. सन्माननीय विश्वनाथजी पाटील आणि हरीशजी शेळके आपल्याला विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं. आपलं स्वागत आहे. अगदी सध्यांतर भगवान दादा असतील, अरुणजी शेळके असतील यांना देखील विनंती करतोय. पुंडलिकजी शेळके साहेब असतील यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या. इथून धावा धावफलकावर झपाट्याने वाढल्या तर 24 आकड्यावरती धावफलक पोहोचला. काय अप्रतिम तुफान फटकेबाजी करतोय श्यामजी शेळके आपल्याला देखील विनंती करतोय. 24 धावा धावफलकावर इथे आपण रोहित मात्रेचा खेळ बहरलाय. पुन्हा एकदा मोठा फटका आहे पण तिथे क्षेत्ररक्षक आहे का तर संधीच मिळणार नाही. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. इथून मात्र 28 धावा धावफलकावर पहिला षटक जसा सुरुवात झाला आणि इथून मात्र पहिल्या चेंडू पासून इथे धुळाई करायला सुरुवात केली. पहिला आला षटकार, त्यानंतरचे 2 सलग चौकार, मग परत षटकार आणि परत सलगचे 2 चौकार, चहू बाजूला चौपेर फटकेबाजी, मॅन्डेटरी पॉवर प्ले गाजवलं या रोहित मात्रेनं. आयकॉन अगदी आपण पाहतोय उगवता सितारा पेन टेनिस क्रिकेटचा रोहित मात्रे. क्रॉस हँडेड इथे गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू फुलर लेनचा होता. याबल्ला मात्र आपण अचूक टप्प्यावरती गोलंदाजी भेदक मारा पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कर प्रेम भगत आहे. पहिलं षटक हाताळलं पंकलेश भगत यानं. आता धाबा त्याच्यात इथे मात्र 28 षटकामध्ये आल्या. आता मात्र कमबॅक करावं लागेल प्रेम भगत याला. क्षमता आहे प्रेम घरात चांगली गोलंदाजी करतो पण आता मात्र या मैदानावर कसा खेळ करेल. ऑन ड्राईव्ह केला इथे मात्र घरंगळत चेंडू पाहायला मिळेल. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक थोडासा मेहनत करतोय आणि अगदी झटपट 38 सर्कल मध्ये मिड ऑन पर्यंत पोहोचते तो चेंडू पकडण्यासाठी. एक धाव आली. आता मात्र रोहितला स्ट्राईक देणं हे योग्य ठरवलं. हरेश गावण यांना सेन्सेबल क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. कारण रोहितच्या बॅटमधून धावा आल्यात, त्याला स्ट्राईक करणं गरजेचं. पहिला चेंडू जसा निर्धाव फेकला ना तसं मात्र नक्कीच इथे दुसरा चेंडूवर मात्र एक धाव घेतली आणि स्ट्राईक एंडला रोहित मात्रेला आणलंय. यावेळेला लॉब केलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका, पायाला चटका देत चेंडू जाईल सीमा रेषा पार. मिळतील धावा 4 4 4. अप्रतिम फटकेबाजी करतो. इथून मात्र या फलंदाजानं अप्रतिम भेदक फलंदाजीला सुरुवात केली. टोळे जंग फटकेबाजी करतोय. या वेळेला देखील उडवला चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या वरून दन 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 करत षटकार. आणि इथून मात्र या दोन्ही गोलंदाजांचं वातावरण करून ठेवलंय टाईट. काय अप्रतिम फटकेबाजी, टोळे जंग फटकेबाजी, बेशूट फटकेबाजी. रोहित मात्रे गरजलाय, रंगात आलाय, ढंगात आला. आता पनवेल तालुक्यात पाली खुर्द विभागामध्ये चर्चा फक्त एक नावाची, रोहित मात्रे या नावाची. या बेलला पुन्हा एकदा लॉब केला. अवेमध्ये चेंडू आहे तिथे क्षेत्ररक्षक मात्र इथे मात्र प्रेक्षक राहील. टप्पा पडला, वन बाउन्स ओव्हर द रोप. हा येतोय हा चौकार.
प्रतिम इथे मात्र खेळ बहरलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय. अगदी मात्र स्वॅगनं स्वागत करतोय. येईल त्या गोलंदाजावर तुटून पडतोय. कर्दन काळ ठरलाय या वेळेला गोलंदाजांचा. कौतुक करावं लागेल. रोहित मात्रे जसा बरसलाय, टाळ्यांचा वर्षाव, शिट्ट्यांचा वाज. पुन्हा एकदा उठवला उठवला, आला आला आला. रोहित मात्रे आला आणि त्याच्या बॅट मधून षटकार आला. बत्ती गोल केली. 48 धावा वैयक्तिक साकारतोय खेळ. संघाची धावसंख्या धावफलकावर 49. 12 चेंडू, 49 धावांचा इथे डोंगर सर केलाय. किंबहुना प्राची प्रबल गड सर केला की काय. 49 धावा धावफलकावर. अप्रतिम खेळ. फलंदाजी आवडली असेल जोरदार टाळ्या होऊ द्या. रोहित मात्रे रंगात आलाय, ढंगात आलाय. काय खेळ करतोय पठ्या. आज मात्र मैदान मारलं. पेन तालुक्याचं नाव मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर लावतं. अप्रतिम खेळ. रोहित मात्रे नावाचं बादल गोंगावलंय. कोण म्हणतं पावसाला चक्रीवादळ येतं, पण या क्रिकेटमध्ये आज पाली खुर्द खर तर रोमन ट्रॉफी मध्ये रोहित मात्रे नावाचं वादळ गोंगावतंय प्रतिस्पर्धी संघावर. गोलंदाजी चांगली करावी लागेल. मगाशी या गोलंदाजाला मॅन ऑफ द मॅच मिळाली होती नक्कीच कल्पेश पाटील. तो मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय. हरेश गावंड सेन्सेबल क्रिकेट, सेन्सेबल क्रिकेट, कॅल्क्युलेटेड क्रिकेट. बघा याला म्हणतात क्रिकेट. नक्कीच नवीन पिढी आपली इथे क्रिकेट खेळण्यामध्ये व्यस्त असताना आपण लक्ष केंद्रित करून घेईन आपलं क्रिकेट खेळायचं. तर असं ज्याच्या बॅटला चेंडू लागतोय बघा लगेच स्ट्राईकला त्याला आणलं. इट इज कॉलेज सेन्सेबल क्रिकेट. रोहित मात्रे ऑन फायर. अगदी AK-47च्या वेगानं गोळ्या धाड 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 मारतोय. याला लटकटचा फटका अप्रतिम. पॉइंटच्या दिशेने मात्र एक धाव मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे नक्कीच होता. फटका देखील तेवढ्याच चांगला. आता मात्र मी कल्पेश पाटील याचं कौतुक करेल. बांधून ठेवलं आता रोहित मात्रे याला, कारण जो 49 धावसंख्येवर वैयक्तिक खेळ करतोय. आता मात्र एक धावसंख्येने अर्धशतक लांब आहे. अजून षटकांचा खेळ बाकी आहे. या चेंडूतील काही चेंडू शिल्लक आहेत. हरेश गावंड ऑन स्ट्राईक. या वेळेला हरेश गावंडचा तडाखा पाहतोय. दे धक्का आला या चेंडूवर. चक्का. रोमन ट्रॉफी गाजवली. आज जितो आई जितेच्या दोन फलंदाजांना नाव आहे हरेश गावंड, नाव आहे रोहित मात्रे. खेळ बहरला ना की इथून मात्र कर्दन काल गोलंदाजांचा दोन खेळाडू अगदी तुटून पडलेत. तशा मिळतील ना तशी धुळाई चालू आहे. आला 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 आला. जित्याचा हरेश गावंड आला आणि त्याच्या बॅट मधून षटकार देखील आला. ठोकला षटकार. चक्का भारी, चक्का भारी. अप्रतिम खेळ. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चढवलाय फटका. इथून मात्र क्षेत्ररक्षण चांगलं आहे. कुठेतरी सुटकेचा श्वास सोडलाय. आता मात्र इथे नाखुश असतील आमचे शिवकरचे प्रेक्षक. सामना पाहत असतील. नक्कीच ग्रामीण क्रिकेट म्हटलं ना की इथे चांगला खेळ केलात ना तर डोक्यावर घेऊन नाचतात लोक, पण चांगला खेळ नाही झाला ना तोंडावर शिव्या देतात. हा इतिहास आहे ग्रामीण क्रिकेटचा. इथून मात्र आता ही दहशत पाहायला मिळते. तरी देखील मी ना कल्पेश पाटील या गोलंदाजाचं कौतुक करेल. मगाशी मॅन ऑफ द मॅच मिळाली, त्याच्याकडे अनुभव नाही, परंतु मात्र त्यांनी 2 षटकार जरी त्यांनी मारले असले हरेशनी तरी देखील बघा चांगली गोलंदाजी करतोय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवतोय. नक्कीच त्याला देखील तेवढं माहिती आहे. आता देखील त्या पद्धतीचा प्रयत्न होता. वाईटच्या बाहेर जातोय. अगदी प्रेक्षक म्हणत आहेत की मार, असं म्हणतात ना माही मार आहे. आता इथे रोहित मात्रे आणि हरेश गवंड इथून मात्र मार आहे असं म्हणायला लागेल. काय अप्रतिम फटके बाजे. आज मात्र वादळ घोंगावलंय.
दोन खेळाडू हावी झालेत. स्लोवर चेंडू या बेलला मात्र बघा फसव्या. मी म्हटलं होतं कल्पेश पाटील नक्की मी कौतुक करेल या गोलंदाजाचं. अनुभव कमी आहे. स्लोवर चेंडू हरेश गावंडला ते मात्र परास्त केलं. धावफलकावर धाबा इथे मात्र झपाट्याने वाढलेले आहेत. 67 धाबा धावफलकावर आहेत. रोहित मात्रे, अगदी रोहित शर्माचा बिग फॅन आहे रोहित मात्रे. तसा खेळ त्याचा ना तसा याचा खेळ इथे आहे. टेनिस क्रिकेट गाजवतोय. गतवर्षी आपण 2 वर्षाचा विचार केला. रोहित मात्रे पेन तालुक्यामध्ये हे नाव चर्चेत आहे. यंदा देखील त्याच पद्धतीचा खेळ होतोय. आज मात्र जित्याचे प्रेक्षक डोक्यावर घेऊन नाचतील या रोहित मात्रे याला. काय खेळ केलाय. अगदीच आम्हाला त्यांच्या संघाकडून कळले की या वर्षी एक बक्षीस मला मिळालेले आहे. पण इथून मात्र पाली खुर्दमध्ये विजयाचा झेंडा मिळवण्यासाठी सज्ज झालाय की काय. शिवकर संघ प्रत्युत्तर नक्की देईल. कारण बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. शिवकर संघ देखील आता दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आपण पाहणार आहोत नक्कीच. पण पहिलं सत्र गाजवलंय यावेळेला रोहित मात्रे या वादलानं. एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊ द्या. रोहित मात्रे या स्पर्धेतील अर्धशतक पूर्ण करतोय. रोहित मात्रे नाव मात्र चर्चेत आहे. काय बहरला खेळ, अप्रतिम खेळ. विश्वास बसणार नाही या खेळीवरती. तब्बल आपण पाहतोय या रोहित मात्रेनं 51 धावसंख्या वैयक्तिक बनवल्या. धाव फलकावर इथे धावा पाहायला मिळतील 69. रोहित मात्रे नावाचं वादळ AK-47च्या वेगानं धाड 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 चौकार षटकार पाहिले. 51 धावा त्याच्या बॅट मधून. आडव्या बॅटने केलाय. डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होईल का, किंबहुना आता तरी होणार नाही. निलेश सरसेनापती कर्णधार इथे स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता या वेळेला मात्र प्रेम गायकवाड सरसेनापती कर्णधार शिवकर संघाचा जर्सी नंबर 25 मध्ये आपण पाहतोय. निलेश त्याच्याकडे देखील अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी आहे. अबे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवला. या बिल्ला मात्र अशी गोलंदाजी केली जातोय. कल्पेश पाटील अगदी अनुभव कमी असताना देखील एक चांगली गोलंदाजी केली. मोठे फटके बसले कल्पेश पाटील याच्या गोलंदाजीवर, तरी देखील मी त्याचं कौतुक करतोय. आता शब्द कमी पडतील. रोहित मात्रे याच्या फलंदाजीसाठी अप्रतिम खेळ केला रोहित मात्रेनं. या वेळेला निलेशाचा तडाखा आहे. पण काऊ कॉर्नरच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका अगदी आपण पाहतोय देत आणि पायाला चटका देत सीमा रेषेच्या पलीकडे. नंबर आहे 6. चेंज केलाय. या बिल्ला मात्र अगदी आपण पाहतोय अगळ्या वेगळ्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईटचा इथे इशारा येतोय पंचांचा. नक्कीच दोन्ही हात जमिनीला समांतर. धावली अव्वांतर. धावसंख्या धावफलकावर पोचली 77. एक विकेटच्या मोबदल्यात 77. रोहित मात्रेनं मात्र आज मैदान मारले. हरेश गावंडी देखील त्यावेळेला चांगल्या धाबा बनवल्यात. आता मात्र निलेश या भेलेला सरळ बॅटने फटका येतोय तर आडव्या बॅटने कशाला खेळायचं पाहिजे हा मात्र मला प्रश्न आता पडला होता. कारण 2 मोठे फटके निलेशाच्या बॅट मधून. अगदी आपण पाहतो सरडा जसा रंग बदलतो ना तसा मात्र रोहितला बघून नक्की निलेश याने मात्र खेळ बदललाय. काय आसमानी तुफानी टोळे जंग फटकेबाजी. ऑन ड्राईव्ह केला. धावफलकावर धावा आता वाढतील. इथून एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे. पण दुसऱ्या धावसंख्येच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र गारद व्हावं लागेल निलेशाला. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये धावा आल्या धावफलकावर 84. 85 धावसंख्येचा डोंगर. मी तर म्हणेल हा डोंगर नाही तर आपल्याच नक्कीच शेजारी असलेला प्राची प्रबल गड निर्माण केलाय. आणि तो प्राची प्रबल गड सर करायचा असेल ना तर इथे शिवकर संघाच्या फलंदाजांना प्रत्युत्तर चोख द्यावं लागेल. कोणला तरी रोहित मात्रे बनावं लागेल. कोणला तरी हरेश गावड बनावं लागेल. आपल्यामध्ये देखील ती क्षमता आहे, कॅलिबर आहे. हार मानायची नाही. नक्कीच आपल्याला देखील आम्ही इथून शुभेच्छा देतोय. आणि आमचं देखील सत्र संपते. आमचा वेळ संपतोय. पुढे देखील आम्हाला नाईटच्या स्पर्धेला जायचं आहे. तर नक्कीच आयोजकांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आम्ही इथे आपलं धन्यवाद आणि आभार व्यक्त करतोय.
झाला आणि तोपर्यंत या बॉलमध्ये सिंगल धावेला प्राधान्य मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलाय. इतकी ताकदवर आणि पॉवरफुल गोलंदाजी सध्या P1 षटकामध्ये गोलंदाज हरेश गाभणची. तब्बल 4 चेंडूमध्ये पाहिलं तर धाबा खर्च केल्या अवघ्या 5. चांगली गोलंदाजी, 85 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा आणि अशा स्थितीमध्ये अगदी P1च्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना प्रहार केला. फटका चांगल्या क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा रक्षण चिन्ह उचलतील, फेकतील. पुन्हा एकदा सिंगल धाव पाहायला मिळतं. एक धावेनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकावरती धाबा पहिला. संघ 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. P1चा पहिलं षटक आणि 5 बॉलमध्ये अवघ्या 6 धाबा खर्च केला गोलंदाज हरेश गावांना. चांगली गोलंदाजी. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग देखील भरपूर चांगली झाली. रोहित मात्रेने या स्पर्धेमध्ये अर्धशतके खेळी साकारले. त्याच्यानंतर प्रत्येक खेळाडूनं चांगले योगदान मॅच मध्ये दिलं. तर मात्र जितो 11 जिते टीमला आणि त्या संघानं एक सन्मानदायक टोटल पहिल्याच पूर्वार्धामध्ये सेट केलं आणि सेकंड सत्रामध्ये तेवढीच चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि हरेश गावांच्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या मात्र अवघ्या 7. जुनी गरज. प्रत्येक बॉलवरती आता हवाई रॅकेटचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. फुलटॉस बॉल बॅटची एज घेत असताना मागच्या दिशेनं तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अगदी प्रत्येक खेळाडू 100% योगदान देतोय मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना. जितवा 11 जिते टीमसाठी या बॉलवरती सिंगल आली. एक धावेनं संघ पुढे सरकल्या. संघाची धावसंख्या पहिली. संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. समीकरण पहिलं 17 मध्ये 77 धाव्यांची गरज. समीकरण कठीण होत चालल्या. मोठे फटके येत नाही. मॅच मध्ये डोकेदुखी राहिली आहे बॅटिंग करत असताना. तिरंगा शिवकर टीमसाठी मोठ्या फटक्यांची सध्या प्रतीक्षा केली जाते. गोलंदाज तयार. तेवढीच चांगली गोलंदाजी, अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तुम्हाला सध्या या मॅच मध्ये जिथे टीमची पाहायला मिळतं. या बॉलवरती देखील सिंगल धाव आली. मागील 7 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 8 बॉलमध्ये एक सुद्धा मोठा फटका मारू दिला नाही. एवढी पॉवरफुल गोलंदाजी सध्या जितो 11 जिथे टीमची पाहायला मिळतं. सिंगल धाव आली. संघ 9 या आकड्यावरती. 16 मध्ये 76 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय. यस, या बॉलवरती धावा मिळतील 4 चौकार. चौकार आला फलंदाज संदीप पाटीलच्या बॅटमधून. 4 धाव्याने संघ 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार केला. हा फटका देखील चांगला क्षेत्ररक्षक आहेत. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहिला बंटीच्या माध्यमातून आणि तोपर्यंत या बॉलवरती सिंगल धावेला प्राधान्य. एक धावेनं संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या पाहिली. संघ 14 या आकड्यावरती. मॅच एकतर्फी होत चालली. याचं कारण असं की अगदी 85 धाव्यांचा लक्ष पार करीत असताना अडचणी खाली सापडल्या. जरूर विकेट गमावलं नाहीये, मात्र धाबेवरती रोख लावण्याचा प्रयत्न सातत्यानं मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना जिथे टीमने केलाय. स्लोवर बॉल चेंज स्पेस केला. चेंडूचा लाईन मिनिट पाहिला. त्याच्यानंतर हा मोठा धमाका फलंदाज प्रेम गायकवाडच्या बॅटमधून आला षटकार. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. हा प्राकर होता. पाठच्या रडार मध्ये आला नाही. शेवटचा अंतिम बॉल निर्धाव पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय. तो मात्र 20 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि 65 धाब्यांची गरज.
आता 12 बॉल ना तब्बल गरज मॅच मध्ये 65 धावांची प्रहार केला. पटक्यात चांगला आहे. चेंडू सलग ती बॉर्डरलाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. या या चौकार राहिला. 4च्या मदतीनं संघ पुढे सरकलाय. धाव पुस्तकावरती धावा पहिल्या संघ 24 आकड्यावरती येणारे 11 बॉल 61 धावांची गरज आहे. संदीप पाटील सध्या स्ट्राईक एंडवरती आहे आणि प्रयत्न सातत्याने केलं जातं. प्रत्येक बॉलवरती प्रहार मोठ्या फटक्यासाठी सातत्यानं प्रयत्नानं. यस लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावी जोडली जाताना संघ 25 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 11 मध्ये 60 करायचे. 11 बॉल 60चं समीकरण थोडंसं हा आव्हान कठीण झालं बॅटिंग करीत असताना तिरंगा शिवकर टीमसाठी. तेवढीच चांगली गोलंदाजी, अगदी जडमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, फलंदाजच्या पायामध्ये बेड्या टाकण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज रोहित मात्रेचा राहिला. पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहिलं तर अर्धशतकीय केली या स्पर्धेमध्ये साकारली. तब्बल 52 धाब्यांची उपयुक्त केली आपण फलंदाज रोहित मात्रेची पाहिली आणि तोच खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. अगदी दमदार खेळ या स्पर्धेमध्ये आपण रोहित मात्रेचा पाहिला आणि या मॅचमध्ये सध्या चांगल्या स्थितीमध्ये जितवा 11 जिते संघ आहे. कारण की येणारे 10 बॉलांना 59 धावांची गरज. हलक्यात ड्राईव्ह केला. टीप बाकवस कव्हरलेग. क्षेत्ररक्षक येथील उचलतील फेकतील. अवघ्या सिंगल धाब्याला प्राधान्य, एकेरी दुहेरी धाब्याला प्राधान्य दिलं जातं. सामन्याची पूर्णपणे हवा काढल्या. अगदी सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे. तो मात्र जितवा 11 जिते टीमनं येणारे 9 बॉलांना 58 धावांची गरज. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आहे आणि त्या सलामीच्या जोडीला सध्या तरी मी म्हणेन पूर्णपणे शांत ठेवलाय. फुलटॉस बॉल फटका चांगला. बॅटच्या रडार मध्ये अगदी बॉर्डरलाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. चला बॉल शिल्लक असतील 8 आणि गरज 52 धावांची आहे. 8 बॉल 52 हा समीकरण. थोडासा समीकरण कठीण झालंय कारण की 85 धावांचा लक्ष्य पार करायचं होतं. सुरुवात थोडी शांत राहिली, त्याच्या कारणास्तव सातत्यानं दबाव निर्माण केला. लो फुलटॉस बॉल, चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. हा पहिला धक्का तिरंगा शिवकर टीमला. फलंदाज संदीप पाटीलची विकेट मैदानातून बाहेर. पाहायला मिळतं अगदी विजयाच्या उंबरट्यावरती उभा आहे तो मात्र जितवा 11 जिते संघ. शेवटचा बॉल निर्धाव आला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. चला लगेच गोलंदाज चॉईस करा आणि सामन्याला सुरुवात करा कारण की ऑलरेडी भरपूर टाइम झाला. त्याच्यामुळे मी विनंती करेन जिते टीमला की आपण एकत्र येऊ नका. ते सहकार्य देखील केल्या. येणारे 6 बॉल आणि गरज 52 धावांची आहे. सामना एकतर्फी पाहायला मिळतं. सामन्याचे पूर्णपणे हवा काढल्या. भरपूर चांगला खेळ या मॅच मध्ये आपण खरं तर जितवा 11 जिते टीमचा आजच्या दिवसामध्ये आपण खेळ चांगला पाहिला. समोर खरं तर प्रेम गायकवाड हा फलंदाज आहे. पहिला बॉल निर्धाव आलाय. आता शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. सेकंड बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार.
प्रहार केला, फटका चांगला पाठच्या रडारमध्ये. हे फटके पहिलं खूप महत्वाचे होते. आता शेवटच्या मोमेंटला हे फटक्यांचं काही काम नाही आहे. षटकार आल्या प्रेमच्या बॅटमधून 6 धावेनं संघ पुढे सरकला. टोटल धावपुस्तकावरती धावा पहिल्या आमचे स्कोरर सांगते प्रणेश 39 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. येणारे 4 बॉल 46 हा समीकरण उरलाय. चला दुसरा बॉल घ्या. जर तो बॉल नसेल तर यो बॉल घ्या आपण. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जरी 4 बॉल मध्ये 4 षटकार आले तरी काम बनणार नाहीये. बॅटिंग करत असताना तिरंगा शिवकर टीमचा लो फुल टॉस बॉल लावून दे कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत बंटी ज्यांच्या माध्यमातून अगदी चांगलं झेल देखील पाहिलं. या बॉलवरती सिंगल आली आहे. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. मयूर म्हात्रे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न भरपूर आणि तेवढाच चांगला झेल. क्षेत्ररक्षक होते तिथे रुपेश ज्याच्या माध्यमातून अगदी चांगला हा झेल पकडलाय. फलंदाज दुसरा विकेट मैदानातून बाहेर झालाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. भरपूर चांगली स्पर्धा अगदी रॉयल आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. रोमन ट्रॉफीचं 6 दिवस ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहता. आणि आज 4था दिवस. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर एक संघ आपण सुपर 5 साठी दाखल करतोय. मागील 3 दिवसामध्ये पाहिलं तर टोटल 6 संघ सुपर 10 साठी दाखल केले. खरं तर पहिल्या दिवसामध्ये पाहिलं तर आर्या स्पोर्ट ओले संघ सुपर 10 साठी दाखल झाला. त्याच्यानंतर वाजे संघ सुपर 10 साठी दाखल झाला. दुसऱ्या दिवसामध्ये पाहिलं तर बोरले संघ दाखल झाला आणि त्याच्यानंतर एकाडपाडा आणि कालच्या दिवसाचा विचार केला पोयंजे आणि मोहोपे असे 6 संघ सुपर 10 साठी दाखल झाला. आज मात्र एक संघ सुपर 5 साठी दाखल करतोय आपण. आणि मी म्हणेन विजयाच्या उंबरठ्यावरती उभा आहे तो मात्र जितू 11 जिते संघ. ज्या संघाचा आजच्या दिवसामध्ये प्रवास सुखरूप राहिलाय. प्रहार केलाय चेंडू हवेमध्ये आणि या बॉलवरती षटकार आलाय. हे संपायस कॉल चौकार आहे. चौकार पण नाही का? चौकार आहे. यस. तर हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम जितू 11 जिते संघ. हार्ड लक तिरंगा शिवकर संघ. जप्तनामचे दमदार आयोजक करते. प्रत्येक पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान आपण या भव्य व्यासपीठावरती पाहतो. या स्पर्धेचे सर्व खर तर रोहितजी पाटील यांच्या पवित्र शुभाशय हा आपण शुभ सन्मान करतो. चला मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांना वैयक्तिक शेवटच्या मॅच मध्ये अर्धशतकीय केली दमदार खेळ साकारला रोहित म्हात्रे ठरला मॅन ऑफ द मॅच. कमांड द स्टेज कलेक्टिव्हर मॅन ऑफ द ट्रॉफी. चला रोहित आपण याबा. रोहित आपण फास्ट या आपण. रोहित या आपण. तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन विश्वनाथजी पाटील यांना विनंती की आपल्या पवित्र शुभाशय आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायच्या. रोहितनं दमदार खेळ साकारला आजच्या दिवसाचा